नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, 8वीच्या पाठ्यपुस्तकामधील आत्मनेपदिया यामध्ये आपण पुढील श्लोक जो आहे चौथा, त्या चौथ्या श्लोकाबद्दल आज आपण अर्थ जाणून घेणार आहोत। तर चला बघूया आपण अर्थाला। तर सर्वात प्रथम आपण श्लोक म्हणूया। शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडित वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवा। बघा, लक्ष द्या, याच्यामध्ये काय अर्थ होईल। तर याच्यामध्ये दान करणारा हा मिळू शकत नाही। दाता या शब्दाचा अर्थ घेतला आहे दान करणारा। दान करणारा म्हणजे काहीतरी आपल्याला एखादी वस्तू देणारा, भेट वस्तू देणारा, काहीतरी आपल्यावर उपकार करणारा हा मात्र भेटू शकत नाही। याची काही गॅरंटीच नाही आहे। बाकीचे सर्व गोष्टी काहीतरी आपल्याला हजारामध्ये, 10,000मध्ये, एखाद्या याच्यामध्ये 100मध्ये एखादा व्यक्ती भेटू शकतो, परंतु इथं मात्र दान करणारा हा बिलकुल भेटत नाही। जसं एखादा जो काय असतो, लक्ष द्या, लाईट किडा असतो, तर तो लाईट किडा मात्र आपल्याला भेटू शकत नाही, किती शोधला तरी भेटू शकत नाही। तशाच प्रकारे मग दान करणारा हा व्यक्ती सुद्धा आपल्याला भेटू शकत नाही, या असं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे। बघा, शतेषु जायते शूर। शूर म्हणजे जो अत्यंत शूर आहे, साहसी आहे। असा जो एखादा व्यक्ती जो आहे तो 100मध्ये काय होतो, उत्पन्न होतो, निर्माण होतो। जायते म्हणजे निर्माण होतो किंवा उत्पन्न होतो। शतेषु म्हणजे काय, तर 100मध्ये एखादाच शूर काय होतो, निर्माण होतो, जन्मतो। आणि सहस्रेषु हजारोमध्ये काय होतो, एखादा पंडित बनतो, म्हणजे विद्वान बनतो, एखादा चांगला ज्ञाता बनतो किंवा एखादा जाणकार तो बनतो, बरोबर। तर हजारामध्ये एखादा विद्वान बनतो किंवा तयार होतो। मग तसंच अजून वक्ता दशसहस्रेषु। वक्ता म्हणजे बोलणारा, जो एखादी गोष्ट सांगणारा आहे किंवा माहिती सांगणारा आहे, त्याला काय म्हणायचं आहे, वक्ता। आणि कसा, तर दशसहस्रेषु 10,000मध्ये, 10,000मध्ये एखादा वक्ता बोलणारा किंवा एखादा बोलणारा व्यक्ती असतो। परंतु सांगितलं दाता भवति मानवा, परंतु दान करणारा मिळेल की नाही याची मात्र गॅरंटी राहत नाही। यावरून आपल्याला लक्षात येतं की सर्वजण काय असतात की सगळ्यांकडून घेणारे मात्र असतात, परंतु देणारा मात्र, एखादा दाता मात्र मिळणं अत्यंत अवघड गोष्ट आहे, असं आपल्याला लक्षात येतं। बघा, परत एकदा संपूर्ण याचा अर्थ काय होईल। 100मध्ये एखादाच शूर जन्मतो, हजारामध्ये एखादाच विद्वान बनतो, आणि 10,000मध्ये एखादाच बोलणारा व्यक्ती असतो, परंतु दान करणारा मात्र मुळीच भेटत नाही। आलं लक्षात? चला तर पुढं आपण पुढच्या क्लासमध्ये भेटूया। तोपर्यंत सर्वांना नमो नमः।